यमनसाठी म तीव्र करून घेऊ आणि नि कोमल केलेला परत त्याच्यातनं पाणी काढलं की स्वर चढतो आणि पाणी टाकलं की स्वर उतरतो. समजा गचा बाऊल असेल ज्याचा आवाज ग मध्ये आहे, त्याच्यात पाणी टाकलं की कोमल ग होतो, अजून पाणी टाकलं की रे होतो, अजून पाणी टाकलं की कोमल रे होतो आणि मग पाणी भरलं की थांबतो. मग त्याच्यानंतर ट्यून नाही करतात आणि आहे त्या स्वरापेक्षा वरचा स्वर नाही लावतात. म्हणजे गच्या बाऊलमध्ये म नाही लावतात, त्यासाठी वेगळा बाऊल घ्यायला लागतो. जलतरंगच्या प्रचलित रचनेमध्ये मी अनेक बदल केले. त्याच्या खाली या कॉर्रुगेटेड प्लास्टिकच्या सीट्स बनवल्या आणि हे जे वाजवायच्या स्टिक आहेत त्या आता नायलॉनच्या आहेत, आधी लाकडाच्या होत्या. यांनी आवाजही चांगला झाला आणि लाकडाचा आवाजही गेला त्याच्यातून. या ज्या स्टिक आहेत त्या थोड्या हेवी वेटसाठी आहेत. आणि जलतरंगमध्ये एक अडचण होती की याच्यावर कंटिन्युअस स्वर नाही वाजत, तर ती या स्टिकनी पूर्ण झाली.